वारजे परिसरातल्या एका नामांकित शाळेमध्ये एका डान्स टीचरने 2 विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली। याच घटनेनं संपूर्ण शहर हादरलंय। शाळेतील एका 4थीत आणि 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण केल्याचा प्रकार घडलाय। समुपदेशनाच्या वेळी हे सगळं समोर आलं। शाळेतील एक शिक्षक 2022 पासून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कार्यरत आहे आणि त्यानं या मुलांचं शाळेमध्ये लैंगिक शोषण केल्याचं समोर आलंय। या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकरणात 2 गुन्हे दाखल करण्यात आले। विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे प्राधान्य असून नव्यानं शिक्षक भरतीवेळी योग्य काळजी घेऊ असं स्पष्टीकरण यावेळी शाळा प्रशासनाकडून दिलं गेलंय। लैंगिक अत्याचार केल्याच्या या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली। हा डान्स टीचर आपल्या विद्यार्थ्यांसोबत असं कृत्य करेल असं पालकांनाही वाटलं नव्हतं। मात्र जेव्हा गुड टच बॅड टच कार्यक्रम राबवला गेला तेव्हा विद्यार्थ्यांनी असा प्रकार घडल्याचं सांगितलं आणि त्यानंतर तातडीनं पोलिसांनी चक्र फिरवली आणि आरोपी शिक्षकाला अटक केली। काही 2 जे स्टुडंट आहेत, एक शिकणार आहे 4थी मध्ये, दुसरा शिकणार आहे 6वी मध्ये। दोघांचं वय 10 आणि 11 वर्ष आहे। त्या मुलाच्या बाबतीमध्ये त्या शाळेतीलच एक टीचर जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती डान्स टीचर आहे, त्यांनी त्या मुलाच्या बाबतीमध्ये लैंगिक अब्यूज करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार आपल्याकडे आली। त्यानंतर तात्काळ आपण त्या तक्रारीची दखल घेऊन त्या शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी ती जी व्यक्ती आहे तो आरोपीला कालच त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्याची पुढची वैद्यकीय तपासणी आणि त्या सगळ्या पुढच्या लीगल प्रोसेस आपण फॉलो करत आहोत। शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली। या सगळ्या प्रकरणात आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटकही केलेली आहे। गुड टच बॅड टच कार्यक्रमाच्या दरम्यान समोर आलेला हा सगळा प्रकार जेव्हा विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितला त्यानंतर पोलिसांनी त्यांची चक्र वेगानं फिरवली आणि आरोपी शिक्षकाला अटक केली। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समेत ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे।